आता दादाश्री देहाच्या प्रकाराविषयी बोलतात. हे विज्ञान आपण जाणून घेऊया. देहाचे तीन प्रकारचे देह: तेजस देह, कारण देह आणि कार्यदेह. आत्म्याच्या बरोबर सतत राहणारा जो देह आहे तो तेजस, ते सूक्ष्म शरीर आहे. विजेचे शरीर, इलेक्ट्रिकल बॉडी. शरीराचे जे तेज असते ते तेजस शरीरामुळे असते आणि हे तेज 4 वस्तूमुळे प्राप्त होते. नंबर 1, कोणी लक्ष्मीवान असेल, सुखवस्तू परिस्थितीमध्ये राहिला असेल तर त्याला तेज येते, ते लक्ष्मीचं तेज. दुसरं, कोणी पुष्कळ धर्म करतो, त्याच्यावर आत्म्याचा प्रभाव पडतो, ते धर्माचे तेज. तिसरं, कोणी पुष्कळ विद्याभ्यास करतो, सापेक्ष विद्या प्राप्त करतो, त्यामुळे त्याला पांडित्याचे तेज असते. आणि चौथं आहे ब्रह्मचर्याचे तेज. हे चारी तेज सूक्ष्म शरीराच्या मुळे येते. मातेचं रज आणि पित्याचे वीर्य एकत्र होते तेव्हा कार्य शरीर, इफेक्ट बॉडी उत्पन्न होते. जीव काय आहे? जो जगतो आणि मरतो तो जीव. हे सर्व जीव जेव्हा मरतात तेव्हा सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर घेऊन जातात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार येथेच स्वतंत्र होतात आणि कारण शरीर बरोबर घेऊन जातो. त्यामुळे नवे जे कार्य शरीर आहे, इफेक्ट बॉडी, ते तयार होते. जीव 1 तास सुद्धा खाण्याशिवाय राहू शकत नाही. जरी अन्न नाही तर हवा पाणी काहीतरी घेतच राहील. हे तेजस शरीर, यालाच म्हणतात सूक्ष्म शरीर, इलेक्ट्रिकल बॉडी. हे विजेचे शरीर अन्न पचवते, शरीरामध्ये उष्णता उत्पन्न करते, रक्ताभिसरण चालू ठेवते, यंत्रासारखं काम करते, यांत्रिक काम आहे याचं. आणि काही कमतरता असेल, ठीक आहे ना, एखाद्यामध्ये काही कमतरता असते तर मग ते अन्नाचं पचन होत नाही. शरीरामध्ये हे विजेचं कार्य करते आणि स्थूल शरीर त्याला ग्रहण करू शकत नाही. कधीकधी मग शरीर अशक्त होते. सूक्ष्म शरीर सर्वांचं सारखंच असते. हा जो तुमचा शरीराचा आकार आहे त्याची वास्तुरचना आधीच होऊन गेली आहे. याला कारण शरीर म्हणतात. हा जो स्थूल देह प्राप्त झालेला आहे तो परिणाम देह आहे. शरीरात जो भाग सर्वसामान्यापेक्षा जास्त किंवा सर्वसामान्यापेक्षा कमी होतो त्या भागाचा दोष असतो. बिलो नॉर्मॅलिटी किंवा अबाव नॉर्मॅलिटी असं काही अंग शरीरामध्ये असेल तर त्या अंगाचा दोष होता, म्हणून ते तसं होतं आहे आणि तो भोगतोय. यावरून हिशोब मांडू शकता की वेदना कुठून आली आणि कशी आली. कारण देह समजू शकेल असा आहे. जन्मापासून उत्पन्न होतोय. लहानपणापासूनच आवड निवड असते. राग द्वेषाचे परमाणू खेचले जातात. परमाणू खेचताना भर झाल्यावर कारण देह होतो. आता जो देह दिसत नाही तो पूर्वजन्माचा कारण देह. ज्ञानी पुरुषांना कारण देह बघता येतो आणि त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य असतं की ते कारण देहास बांधण्याचे बंद करून टाकतात, सील मारून टाकतात आणि नंतर कारण देह तयार केला जात नाही. आत्मा जेव्हा देहापासून सुटा होतो तेव्हा त्याच्याबरोबर कारण देह जातो. पुण्य आणि पाप जाते. पुण्याच्या आधाराने जे रूप आहे ते प्रमाणबद्ध शरीर मिळतं, सुख वगैरे मिळतं. पापाच्या आधाराने देह कुरूप मिळतो, अप्रमाणबद्ध शरीर मिळतं. या देहापासून आत्मा जेव्हा निघून जातो तेव्हा
कारण शरीर आणि सूक्ष्म शरीर दोन्ही बरोबरच राहतात. सूक्ष्म शरीर आणि कारण शरीराचे परमाणूचे संयोग पुरते एकत्र होतात आणि मग नवीन स्थूल शरीर प्राप्त होते. आत्मा जेव्हा स्थूल देहामधून मरणाच्या वेळी सुटा होतो तेव्हा तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर एकाच वेळी त्याच्या व्यवस्थित निश्चित केलेल्या स्थळावर पोहोचतो आणि तेथे जाऊन मग नवीन कारण देह धारण करतो. तर आत्मा अशा प्रकारे कधी कधी खूप कॉम्प्रेस होतो आणि खूप लांब पण होतो. इतका लांब की एक भाग जुन्या शरीरामध्ये आणि त्याचा दुसरा भाग दूर नवीन शरीरामध्ये, आणि नंतर तो जुना देह सोडतो. आता कित्येक गती न मिळालेले जीव असतात की ज्यांना दुसरा देह ताबडतोब मिळत नाही व त्यांना खूप भटकावं लागते. आणि जेव्हा नवा देह मिळतो त्यांच्या कर्मानुसार तेव्हा या भटकंतीतून त्यांची सुटका होते. तर महाकठीण असा मनुष्य देह मिळाला आहे म्हणून याचा उपयोग करून घ्या. दादाश्री म्हणतात, आत्म्याचे अनंत अवतार काढले, आत्म्याने अनंत जन्म काढले, अनंत जन्म भटकला आणि या एक जन्म एक अवतार जर देहाने आत्म्याकरता काढला तर मग कामच होऊन जाईल. मनुष्य देहात जर ज्ञानी पुरुष मिळाला, ज्ञानीची भेट झाली तर मोक्षाचा मार्ग मिळेल. देवलोकसुद्धा मनुष्य देहाची इच्छा करतात आणि ज्ञानी पुरुषाची भेट झाली तर अनंत अवतारपर्यंत शत्रूसारखा वाटणारा देह परम मित्र होतो. म्हणून हा देह धारण केल्यावर तुम्हास ज्ञानी पुरुष मिळाले आहेत तर भरपूर उपयोग करून आपलं ध्येय साध्य करा. दादाश्री म्हणतात, आमच्या या देहावर किती प्रेम आहे. या देहाने मोक्ष मिळाला, स्वतःचे तर कल्याण झाले, आता लोकांच्या कल्याणाकरिता हा देह खर्च करावयाचा, तेवढ्याच पुरतं याचं जतन करावयाचं आहे, तेवढ्याच पुरती याची प्रीती. आम्ही याच्याशी, दादाश्री म्हणतात, देहाशी एखाद्या शेजाऱ्याप्रमाणे वागतो. हा देहाचा अधिकार आपला स्वतः नाहीच, ज्याचा ज्याचा असेल तो घेईल. आपल्यास तर या देहास मित्राप्रमाणे समजवायचे आणि आपलं सार्थक करून घ्यायचं आहे. या देहास कधी काय होणार सांगता येणार नाही. बाकी आपल्या स्वतःच्या शुद्धात्म्याच्या भागास काहीसुद्धा होणार नाही. ज्या देहाने मोक्षात जायचे आहे तो देह पुष्कळ मजबूत असतो. निर्वाण पावणारा देह त्याला चरम शरीर असं म्हणतात. देहाध्यास हे खूप मोठं अज्ञान. स्वभान झाले की मग मुक्ती होते. स्थूल देह वितरागी आहे, तितकाच आत्मा पण वितरागी आहे. सूक्ष्मदेह सर्वांना जबाबदार आहे. सूक्ष्मदेह हा अमुक परमाणूंनी तयार झालेला आहे. स्थूल देहाच्या कोणत्या क्रियेशी आत्म्यास काही घेणं देणं नाही. सर्व दुःख सूक्ष्मदेहच भोगत असतो. हा सूक्ष्मदेह हाच मीपणाची प्रतिष्ठा करतो आणि म्हणून हा सूक्ष्मदेह प्रतिष्ठित आत्म्यासारखा आहे. कर्मे पुष्कळ असली तर मग देह लहान असतो. कर्म कमी असले तर मग देह मोठा मिळतो. उदाहरणार्थ मुंगी आणि हत्ती. मुंग्या जमिनीवर पहाटे 4 वाजतासुद्धा साखर खेच 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 करतात असं मी पाहिलं आहे आणि हत्ती बादशाही थाटामध्ये मस्तीमध्ये राहतो.